नमस्कार. आज आपण खुसखुशीत साबुदाणा बटाट्याची चकली कशी करायची हे पाहणार आहोत. उपवासासाठीची ही चकली खूप छान खुसखुशीत होते, हलकी होते आणि या व्हिडिओमध्ये अगदी छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, पण त्या महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे तुमची चकली घालताना कुठेही तुटणार नाही किंवा तळल्यानंतर ती दुप्पट ते तिप्पट छान अशी फुलली जाते. ही उपवासाची चकली अजिबातही तेलकट होत नाही आणि अगदी छान खुसखुशीत हलकी अशी होते. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हे बघा, अगदी हलक्या हाताने मी हा साबुदाणा असा चोळून धुवून घेतलेला आहे. यातलं पाणी काढलं, पुन्हा एकदा पाणी घालून घेतलं आणि हा साबुदाणा परत एकदा छान असा धुवून घेतला. साबुदाणा धुवून झाल्यानंतर यामध्ये साबुदाणा पूर्ण भिजून 1 इंच वर पाणी राहील इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. साबुदाणा आपल्याला इथे व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे. 6 ते 7 तास साबुदाणा भिजला गेला पाहिजे किंवा रात्रभरसुद्धा आपण हा साबुदाणा छान असा भिजवून घेऊ शकतो. तर हे बघा, 7 ते 8 तासानंतर साबुदाणा अगदी छान असा भिजला गेलेला आहे. इथे तुम्हाला दाखवते. हे बघा, इतपत छान असा साबुदाणा भिजला गेला पाहिजे. हाताने आता असा आपण मोकळा करून घेऊया. हा साबुदाणा आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. परातीत काढल्यानंतर आपल्याला मॅशरने हा व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे. म्हणजे चकली अगदी छान गोल होते, कुठेही तुटली जात नाही. तर हे बघा, साबुदाणा असा सगळा काढून घेतलेला आहे आणि मॅशरने मी असा व्यवस्थित मॅश करून घेते आहे. साबुदाणा भरपूर पाणी घालून व्यवस्थित भिजवून घेतल्यामुळे पटकन मॅश होतो. हे बघा, अगदी हाताने सुद्धा जर आपण दाबून चांगला मळून घेतला तरीही व्यवस्थित एकजीव होईल. पण माझ्याकडे असं मॅशर असल्यामुळे मी व्यवस्थित असं इथे मॅश करून घेते आहे. आता आपण 250 ग्रॅम साबुदाणा घेतला आहे. त्यासाठी अर्धा किलो बटाटे लागणार आहेत. म्हणजे जेवढा साबुदाणा आहे त्याच्या दुप्पट आपल्याला बटाटे लागणार आहेत. बटाटे मी कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या घेऊन उकडून घेतलेल्या आहेत. बटाट्यांची सालं काढून घेतली. आता हा बटाटा आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचा आहे. किसणीवरती असा व्यवस्थितच किसून घ्यायचा, हाताने मॅश करू नका शक्यतो. बटाटा किसणीवरती व्यवस्थित असा किसून घेतल्यामुळे साबुदाण्यामध्ये एकजीव होतो, व्यवस्थित असा मळला जातो आणि चकली घालताना वेढे छान गोल गरगरीत येतात, कुठेही तुटले जात नाहीत. हे बघा, आता या साबुदाण्यामध्ये आपण हा उकडलेला बटाटा घालून घेऊया. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर 1 चमचा जिरेपूड घाला. मिश्रण अगदीच घट्ट वाटत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि आपल्याला इथे हे मळून घ्यायचं आहे. बटाटे घेताना शक्यतो जुना बटाटा असावा आणि चिकट नसावा, म्हणजे साबुदाण्याची चकली अगदी छान खुसखुशीत होते. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित असं मळून घेतलेला आहे, एकजीव करून घेतले. इथे आता आपल्याला चकल्या घालायच्या, त्यासाठी चकलीची ताटली लावून घेतलेली आहे. चमच्याने आता यामध्ये आपण इथे मिश्रण भरून घेऊया. या साच्यामध्ये मिश्रण असं दाबून घट्ट भरून घ्यायचं आहे, म्हणजे चकली कुठेही मध्ये तुटली जात नाही. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता आपण चकली घालून घेऊया. इथे आता मी एका स्टीलच्या ताटामध्ये घालून घेणार आहे. त्यासाठी या ताटाला तूप किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला याच्यावरती चकली घालून घ्यायची आहे. हे बघा, शेवटचं टोक असं या चकलीवरती दाबून घ्यायचं आहे. हे बघा, सुरुवातीचं 1 टोक आणि त्यावरती असे 2-3 वेढे घालून घ्यायचे आहे. शेवटचं टोक आपल्याला इथे असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला इथे चकल्या घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता की चकली किती छान गोल गरगरीत होत आहे, कुठेही तुटली जात नाही आहे किंवा मध्ये अडकली जात नाही आहे. कारण इथे आपण साबुदाणा चांगला भिजवून घेतलेला होता, बटाटेसुद्धा किसून घेतलेले आहेत. त्यामुळे चकली अगदी छान होते आणि हे साबुदाणा आणि बटाट्याचं योग्य असं प्रमाण आहे. जेवढा साबुदाणा असेल त्याच्या दुप्पट आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत.
हे बघा, अशा पद्धतीने आपण या सगळ्या चकल्या घालून घेतलेल्या आहेत. 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये या चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला या तळायच्या आहेत. जर अशा आपण 3 ते 4 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये चकल्या वाळवून घेतल्या तर या वर्षभर अजिबातही खराब होत नाहीत. हे बघा, चकली तळून दाखवल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल की चकली किती छान दुप्पट ते तिप्पट फुलली गेलेली आहे. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि चांगल्या तापलेल्या तेलामध्येच ही चकली तळायची आहे. तर अशा पद्धतीने आपण आज ही साबुदाणा बटाट्याची खमंग खुसखुशीत चकली केलेली आहे. हे बघा, तर अशा या चकल्या खूप मस्त लागतात. उपवासाच्या वेळी अगदी झटपट होतात आणि या वर्षभर, वर्ष ते 2 वर्ष काहीही होत नाही. अगदी हलक्या होतात, खुसखुशीत होतात. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं सोडा किंवा पापडखार वापरलेला नाही आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.